नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या पुणे मंडळाकडून आणि म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। 10 ऑक्टोबर 2024 रोजी म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळामार्फत जी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। या सोडतीमध्ये एकूण 6294 घरे ही विक्रीसाठी काढण्यात आलेली होते। तर या लॉटरीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे। काही ठिकाणच्या संकेतक्रमामध्ये किंवा काही जे प्रकल्प आहेत त्यांचा चटई क्षेत्रफळ किंवा त्याच्या किमती किंवा त्यांच्या संख्येमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी म्हाडाकडून शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। या लॉटरीमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल किंवा तुम्ही अर्ज करणार असाल तर त्या अगोदर तुम्ही म्हाडाकडून जे शुद्धीपत्रक किंवा काही दुरुस्ती करण्यात आलेले आहे त्याबद्दल नक्की माहिती घेऊन त्यानंतरच तुम्ही अर्ज करा। म्हाडाच्या कोणत्या प्रकल्पामध्ये चटई क्षेत्रफळ, विक्री किंमत व घरांच्या किमतीमध्ये किंवा प्रकल्पाच्या पत्त्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड व PMRD सह सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6294 घरांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा दिनांकाची मुदतवाढ ही अगोदरच देण्यात आलेली आहे। त्याची मुदत ही 10 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे। म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 6294 घरांसाठी जी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या लॉटरीमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल किंवा तुम्ही अर्ज करणार असाल तर त्या अगोदर तुम्ही म्हाडाकडून जे शुद्धीपत्रक किंवा काही दुरुस्ती करण्यात आलेलं आहे त्याबद्दल नक्की माहिती घेऊन त्यानंतरच तुम्ही अर्ज करा। कारण जर तुमच्याकडे अपुरी माहिती किंवा चुकीची माहिती असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी अर्ज करू शकता आणि त्यानंतर तुमचे नुकसानसुद्धा होऊ शकते। हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही म्हाडाकडून जे शुद्धीपत्रक बदल करण्यात आलेलं आहे ते अवश्य वाचा आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करा। आणि जर अर्ज केला असेल तर त्यामध्ये तुम्ही सुद्धा दुरुस्ती करू शकता। तर या लॉटरीमध्ये एकूण जी 6294 घरे आहेत ही घरे कोणत्या योजनेनुसार किती घरे आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत एकूण 2340 घरे, म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 93 घरे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 418 घरे, 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 3312 घरे आणि 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 131 घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। यामध्ये एक नवीन शुद्धीपत्रक काढण्यात आले होतं। यामध्ये म्हाडाच्या सोडतीचा जो शेवटचा दिनांक होता 11 नोव्हेंबर 2024 त्याची मुदत वाढवण्यात आली असून याचा अंतिम दिनांक हा 10 डिसेंबर 2024 रात्री सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात आलेला आहे। आता आपण या लॉटरीमध्ये एक शुद्धीपत्रकसुद्धा काढण्यात आलेलं आहे की ज्या शुद्धीपत्रकामध्ये कोणत्या प्रकल्पामध्ये चटई क्षेत्रफळामध्ये बदल करण्यात आलेला आहे किंवा इमारत क्रमांक, तसेच घरांच्या किमती आणि आणखी काही म्हणजे पत्तासुद्धा बदल करण्यात आलेला आहे। त्याबद्दलची काय माहिती आहे त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे ऑनलाईन सोडत ऑक्टोबर 2024 आणि यासाठीचं हे शुद्धीपत्रक आहे। लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये जर काही बदल करण्यात येतात त्यावेळेस म्हाडाकडून शुद्धीपत्रक काढण्यात येतं, म्हणजेच अपडेट करण्यात येतं। पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांचे वतीने 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या गाळे विक्रीच्या ऑनलाईन सोडतीबाबत खालीलप्रमाणे दुरुस्ती असल्याने हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे। इतर मजकूर दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसारच असेल। आरक्षण व इतर बाबतची विस्तृत माहिती www.housing.mahada.gov.in तसेच https://mahada.gov.in व lottery.mahada.gov या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या लॉटरीमध्ये क प्रभाग ज्यामध्ये 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना यामध्ये काय बदल आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। संकेत क्रमांक 848
प्रेसिडिया कोंढवा या ठिकाणी जी 1 BHKची घरे आहेत, या ठिकाणच्या घरांमध्ये चटई क्षेत्रफळामध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. या घरांचं चटई क्षेत्रफळ जे आहे 36.93 ते 40.28 चौरस मीटर एवढं आहे. यानंतरचा पुढचा संकेत क्रमांक 865 कुमार रेसिडेन्सी सी म्हाडा हडपसर या ठिकाणी जी 1 BHKची घरे आहेत त्यांचं चटई क्षेत्रफळमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर नवीन चटई क्षेत्रफळ हे 39.57 चौरस मीटर एवढं आहे. संकेत क्रमांक 864 ए प्रिव्हिलेज हिल्स सी व डी या ठिकाणी 1 BHKची घरे आहेत. तर यामध्ये इमारत क्रमांक हा सी व डी असून या ठिकाणच्या घरांची किंमत ही 22,10,900 ते 22,22,800 रुपयापर्यंत एवढी आहे. तर बांधकाम क्षेत्रफळसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बांधकाम क्षेत्रफळ हे 66.44 ते 66.80 चौरस मीटर एवढं आहे. तर चटई क्षेत्रफळ हे 34.60 ते 37.15 चौरस मीटर हे एवढं चटई क्षेत्रफळ या ठिकाणच्या घरांचं असणार आहे. यानंतरची दुरुस्ती म्हणजे 864 बी प्रिव्हिलेज हिल्स सी व डी या ठिकाणी जी 2 BHKची घरे आहेत, यामध्ये सुद्धा इमारत क्रमांक, विक्री किंमत, बांधकाम क्षेत्रफळ, चटई क्षेत्रफळ यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. तर या ठिकाणी इमारत क्रमांक हा सी व डी. यानंतर विक्री किंमत ही 29,43,600 ते 29,92,200 रुपये एवढी आहे. यानंतर बांधकाम क्षेत्रफळ हे 88.46 ते 89.92 चौरस मीटर एवढं आहे. तर चटई क्षेत्रफळ हे 50.70 चौरस मीटर ते 54.24 चौरस मीटर एवढं हे या ठिकाणचं चटई क्षेत्रफळ आहे. संकेत क्रमांक 816 या ठिकाणी न्याती एमराल्ड 2 बानेर या ठिकाणी 1 BHKची जी घरे आहेत या घरांच्या विक्री किंमतीमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर या घरांची विक्री किंमत ही 21,89,000 ते 22,65,800 रुपयापर्यंत असणार आहे. संकेत क्रमांक 863 ए डॉल्फिन फार्म्स विंग्स CDE पुनावळे 1 BHK ही जी घरे आहेत या ठिकाणचा पत्त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. डॉल्फिन फार्म्स विंग CDE पुनावळे वाचण्याऐवजी आपण या ठिकाणी रावेत वाचायचं आहे. म्हणजे डॉल्फिन फार्म्स CDE विंग जी आहे ही रावेत या ठिकाणी आहे. यानंतर 863 बी डॉल्फिन फार्म्स विंग CDE पुनावळे या ठिकाणी 2 BHKची घरे आहेत. तर या ठिकाणी या संकेत क्रमामध्ये ही जी घरे आहेत ही पुनावळे नसून ही रावेतमध्ये आहेत. तसेच या ठिकाणी योजनेचा पत्ता पुनावळेऐवजी रावेत असे वाचावे असं शुद्धीपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. यानंतर संकेत क्रमांक 786 मे व्यंकटेश लँडमार्क सर्वे नंबर 214 1 भाग 1. तर 214 भाग 1 4 भाग लोहगाव या ठिकाणी 1 BHKची घरे आहेत. या ठिकाणी दुरुस्तीचा तपशील असा आहे की अंध व शारीरिकदृष्ट्या अपंग घरांची संख्या 0 आहे आणि सर्वसाधारण जनता यांच्यासाठी घरांची संख्या ही 3 आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारण जनतेसाठी फक्त घरे आहेत. या ठिकाणी अंध व शारीरिकदृष्ट्या अर्जदारांसाठी कोणतंही आरक्षण किंवा कोणतीही सदनिका राखीव ठेवण्यात आलेली नाही. अशा प्रकारे हे जे काही सर्व बदल आहेत म्हाडाच्या पुणे मंडळाकडून शुद्धीपत्रक काढून 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना अंतर्गत हे जे संकेत क्रमांक आहेत 848, 865, 864 ए, 864 बी, 816, 863 ए, 863 बी आणि 786 ह्या संकेत क्रमामध्ये म्हाडाकडून चटई क्षेत्रफळ, विक्री किंमत, त्यांचं बांधकाम क्षेत्रफळ तसेच योजनेचा पत्ता आणि सदनिकांची संख्या यामध्ये बदल करण्यात आलेली आहेत. याची अर्जदारांनी माहिती घ्यावी आणि अर्ज करण्यापूर्वी ही माहिती जर या ठिकाणी जर कोणी अर्ज करणार असेल तर त्यांनी हे शुद्धीपत्रक नेमकं अवश्य वाचावं. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.